नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण बातम्यांचा मागोवा घडामोडीचा. नीट पेपर फुटीचं आंदोलन जंतर मंतरवर जे सगळं सुरू आहे, त्यातला जो दिनांक 20 तारखेला जंतर मंतर ते संसद संतप्त आणि पीडित विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला. त्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची वक्तव्य प्रसारित झालेली आहेत. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता साहित्यिक, कलाकार, कवी असेही सगळे व्यक्त होत आहेत. लोकशाहीतला अधिकार आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या घटनेवर व्यक्त होणं, आपलं मत नोंदवणं आणि आपल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतेनुसार किमान आपण बोलू शकतो अशी भावना असल्यामुळे सगळेजण बोलत आहेत. जे राजकीय पक्ष प्रस्थापित आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढी म्हणजे जी काही घराणेशाही आहे तीही मुलं ह्याविषयी बोलत आहेत. या बाबतीत नुकतीच एक प्रतिक्रिया इंस्टाग्रामवर आली आहे आणि त्यामुळे अगदी काही मिनिटात आणि जेमतेम काही तासात त्याची एक मोठी बातमी झालेली आहे. ती प्रतिक्रिया जी आली आहे ती काही कुठल्या राजकीय व्यक्तीची नाही, पण राजकीय व्यक्तीची नसली तरी थेट राजकारणाशी संबंधित असलेल्या, सक्रिय असल्यामुळे त्या प्रतिक्रियेची दखल माध्यमातून घेतली गेलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं घर, कुटुंब हे दैनंदिन सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलंय, किंवा असं म्हणू शकतो की ती सगळीच मंडळी दूर आहेत, लांब आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी, लेक दिविजा हिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक पोस्ट केलेली आहे आणि ती पोस्ट जंतर मंतरच्या आंदोलनाविषयीच आहे. त्याने असं म्हटलंय, मलाही सगळे विचारत आहेत प्रतिक्रिया काय, मत काय, म्हणून मी व्यक्त होत आहे. दिविजा ही जेन झीची प्रतिनिधी आहे. मुख्यमंत्र्यांची एकुलती एक कन्या आहे आणि आतापर्यंत तिचा जो सगळा सार्वजनिक वावर आहे तो अतिशय संयमी, विवेकी आहे. आपले वडील एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात तो पक्ष केंद्रातही राज्य करतोय. केवळ केंद्रात नाही तर बहुतांश राज्यातही ह्याच पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे स्वाभाविक आपल्याकडे डोळे लागलेले असणार, आपल्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने बघितलं जाणार, आपलं प्रत्येक हालचालही टिपली जाणार ह्याची पूर्ण जाण असल्यामुळे दिविजानी कधी स्वतःला असं प्रकारे व्यक्त केलं नव्हतं. योग दिनाचा कार्यक्रम असेल किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यातून व्यक्त होणं वेगळं असतं, पण राजकीय प्रतिक्रिया नोंदवली आहे किंवा उतावीळपणा दाखवलाय असं कधी तिने केलेलं नव्हतं. मात्र दिविजानी आत्ता आपलं मत नोंदवलेलं आहे आणि तिने तरुणाईला साथ घातलेली आहे, आवाहन केलेलं आहे. तिने असं म्हटलं की आंदोलन करणं हे स्वाभाविक आहे, आंदोलन होणं स्वाभाविक आहे, पण आंदोलन हे हिंसाचाराकडे त्याची वाटचाल होऊ नये आणि तो दोन्ही बाजूंकडनंही हिंसाचाराला चालना मिळेल असं होऊ नये. म्हणजे असं आहे की आंदोलक आणि आंदोलन नियंत्रित करण्याकरता पोलिसांनाही लाठीचार्ज करायला लागला तर सुरक्षा यंत्रणांकडनंही अशा प्रकारच्या घटना होऊ नये असं तिने म्हटलेलं आहे. की ट्रेंड आहे म्हणून बंड करू नये, म्हणजे आता सगळेच करतायत म्हणून मी केलं, असं एक जे पिअर प्रेशर असतं आणि मी केलं नाही तर काय वाटेल, म्हणजे अरे बापरे मी आंदोलनाविषयी बोललो नाही, मी तिकडे गेलो नाही, फोटो टाकला नाही समाज माध्यमात म्हणजे सोशल मीडियात व्यक्त तर काय वाटेल. तर अशा मानसिकतेतनंही आंदोलनाच्याकडे बघू नये किंवा त्यात सक्रिय होऊ नये. आंदोलन करताना ते जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आंधळेपणा आंदोलनात नसावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरं, विरोधी पक्षांनी टीका करणं स्वाभाविक आहे, पण ती देशहित ही प्राधान्य असावं, द्वेष हा प्राधान्य नसावं. अशा प्रकारे अगदी नेमकी अशी प्रतिक्रिया दिविजानी दिलेली आहे. आणि एका अर्थाने जेन झी कसा विचार करते, जेन झी असं आता संबोधलं जात आहे, विशेषण लावलंय, तर तरुणाई कसा विचार करते
तर तरुणाई असा संयमी विवेकीही विचार करते. आंदोलनाची गरज असते, व्यक्त व्हावं लागतं, संताप असतो, राग असतो, चीड असते, पण म्हणून आपण नेमकं काय करतो ह्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. भान हरपणं म्हणजे काही तरुणाई आहे असंच केवळ मानण्याचं काही कारण नाही. तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या हिताचं म्हणजे समाज आणि देशाच्या हिताचं काय आहे, आपण जे करतोय त्यातनं काय होईल, त्याचे परिणाम काय होतील याचाही अंदाज घेणं म्हणजेही तरुणाई आहे. आणि दिविजानी नेमकं तेच आपल्या एका पोस्टमधनं दाखवलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कन्या असल्यामुळे तिच्या पोस्टची दखल ताबडतोब घेतली गेलेली आहे आणि समाज माध्यमातली ती पोस्ट मुद्रित माध्यमांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात आलेली आहे, त्याची बातमी झालेली आहे. स्वाभाविकच ती ब्रेकिंग बातमी ठरलेली आहे. आता ह्या पोस्टवरही तिचं काही जण कौतुक करतील, समर्थन करतील, काही जण तिच्यावर टीका करतील. पण टीका करताना तिचं वय आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तिचा अबोधपणा, निष्पापपणा त्या अर्थाने आपण समजला पाहिजे. आपल्या टीकेमुळे ती दुखावली जाणार नाही आणि टोकाचं उगीच कौतुक करावं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बरं वाटेल म्हणून तिचं कौतुक करावं असं करून तिचं नुकसानही करू नये. तर एक महाविद्यालयीन विद्यार्थी ती कसं बघते ह्या दृष्टीने ह्या सगळ्याचा जर अनालिसिस केला तर मग दिविजासारख्या जी जेनझी आहे, प्रतिनिधी आहे, तरुणी आहे, तरुण आहे, ते व्यक्त होतील आणि असे संयमी विवेकी तरुण तरुणी जर व्यक्त झाले तर मला असं वाटतं की कुठल्याही आंदोलनाची दिशा भरकटणार नाही. आंदोलन पूर्णतः सकारात्मक राहील, विधायक राहील आणि देशाचे जे हितशत्रू आहेत, समाजकंटक जे आहेत, त्यांना कोणालाही अशा प्रकारच्या आंदोलनाचा गैरफायदा घेता येईल. म्हणून दिविजाचं इंस्टाग्रामवर येणं आणि तिने व्यक्त होणं याचा अर्थ त्या अर्थाने आपण समजून घेतला पाहिजे. तरुणाई जर अशा प्रकारच्या साधक बाधक भूमिकेतून आणि दोन्ही बाजू लक्षात घेऊन म्हणजे उगीच एकांगी प्रतिक्रिया द्यायची म्हणजे आता ट्रेंड आहे तर चला सरकार विरुद्ध टीका करून घेऊया किंवा नको आपलेच वडील मुख्यमंत्री आहेत, आपणच सरकारचे भाग आहोत तर मग इकडे बरं वाटेल अशी काहीतरी एक भूमिका घ्यायची, असं न करता मनातली खळबळ, अस्वस्थता जी एक प्रातिनिधिक आहे ती व्यक्त झालेली आहे. म्हणून आपण तिचं स्वागत केलं पाहिजे आणि तरुणाई अशा प्रकारे जिथे जिथे रचनात्मक, विधायक, सकारात्मक पद्धतीने पुढे येईल त्याच्याबरोबर उभं राहण्याकरता आपण आपलाही भूमिका असली पाहिजे. मॅक कट्ट्यावर आता इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.